नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट 1 आपल्या पुस्तकामध्ये सेक्शन 1 असं आहे. सेक्शन 1 मधील फर्स्ट स्टोरी अन ॲस्ट्रॉलॉजर्स डे ही बघणार आहोत. जरी हा प्रोज सेक्शन असेल तरी प्रोज सेक्शनमध्ये पहिली ही जी स्टोरी आहे आणि तिसरी सुद्धा स्टोरीच आहे. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे ज्योतिषी. त्या ज्योतिषाचा एक दिवस ह्या कथेमध्ये वर्णन केलेलं आहे. ही कथा ज्यांनी लिहिली त्यांचं नाव R.K. नारायण. समोर फोटो दिसतंय बघा. R.K. नारायण यांचं पूर्ण नाव रसीपुरम कृष्णस्वामी नारायण. R.K. नारायण यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1906 साली झाला आणि मृत्यू 13 मे 2001 साली. He was best known for his books that immortalized the fictional town of मालगुडी. R.K. नारायण यांनी एक काल्पनिक गाव मालगुडी असं तयार केलं आणि मालगुडी डेज म्हणून त्या सिरियल खूप टी व्हीवरती गाजल्या होत्या. आजही तुम्ही जर यूट्यूबवर टाईप केलं मालगुडी डेज, त्यात वेगवेगळ्या कथा वेगवेगळ्या सिरीजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ही वॉज ग्रॅज्युएटेड फ्रॉम महाराजाज कॉलेज इन मैसूर. ग्राहम ग्रीन पब्लिश्ड हिज फर्स्ट बुक स्वामी अँड फ्रेंड्स. त्यांचं पहिलं पुस्तक स्वामी अँड फ्रेंड्स ग्राहम ग्रीन या पब्लिशरने पब्लिश केलं. हिज फर्स्ट कलेक्शन ऑफ शॉर्ट स्टोरीज मालगुडी डेज वॉज पब्लिश्ड इन 1942. खूप गाजलेले, छान. तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला तेव्हा तुम्ही ह्या मालगुडी डेज पैकी एक एक कथा पाहू शकतात. He received the साहित्य अकॅडमी अवॉर्ड फॉर द गाईड इन 1958. गाईड नावाचा चित्रपट ज्याच्यात देवानंद यांनी भूमिका केली होती, तोही अजूनही यूट्यूबवर उपलब्ध आहे. तुम्ही पाहू शकतात वेळ असेल तेव्हा. त्या गाईड कादंबरीला साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळाला. ही ऑल्सो हॅड वन सेव्हरल ऑनर्स इन्क्लुडिंग द पद्मभूषण अँड पद्मविभूषण. अशा पद्धतीने हे R.K. नारायण हे इंडियन रायटर इन इंग्लिश. आपली जी स्टोरी आहे ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे, हिचं प्लॉट कथानक काय आहे? ॲन ॲस्ट्रॉलॉजर हा एक जो ज्योतिषी, तुम्ही रस्त्याच्या कडेला पोपट घेऊन बसलेले ज्योतिषी पाहिले असतील. कधी कधी पोपटही नसतो, असेच एखाद्या झाडाखाली बाजारामध्ये किंवा यात्रेच्या वेळेस यात्रेमध्ये बाजारामध्ये विशेषतः खेड्यागावामध्ये असे ज्योतिषी नेहमी आढळतात. तो पोपट त्या पिंजऱ्यातून बाहेर येतो आणि तिथं अनेक कार्ड मांडलेले असतात राशीनुसार. आपलं नाव सांगितल्यावर तो पोपट ते कार्ड बाहेर काढतो, आपल्या मालकाला देतो म्हणजे त्या ज्योतिषाला, आणि तो ज्योतिषी ते कार्ड वाचून आपलं भविष्य सांगत असतो. भलेही ह्या ज्योतिषांना स्वतःच भविष्य माहीत नसतं, पण ते लोकांचं भविष्य सांगतात आणि त्याच्यातून लोकांकडून पैसे मिळतात त्यांना. कारण जे सांगितलं त्याच्यापैकी बऱ्याच लोकांना जे सांगितलं ते आपल्या आयुष्यात खरं आहे असं वाटतं आणि त्याला प्रभावित होऊन ते ज्योतिषाला पैसे देतात आणि त्या पैशावर त्यांची गुजराण चालते. The exposition as an astrologer got out from his village to find a better life. इथं हा ज्योतिषी जे आहे आपल्या कथेमधला ॲस्ट्रॉलॉजर, तो खेड्यावरून इथं आला त्याचं जीवन जगण्यासाठी. राईट साईडला रायझिंग ॲक्शन काय आहे? An astrologer looked up and saw a man. Then an astrologer invited him to chat and predict his future life. They made a deal to tell the truth man's life. And astrologer charge 3 pies per questions. आता ह्या स्टोरीचं कथानक प्लॉट काय आहे? पहिल्यांदा मी शॉर्ट मध्ये ही स्टोरी सांगतो. ह्या ॲस्ट्रॉलॉजरला म्हणजे ज्योतिषाला नाव दिलेलं नाही कथेमध्ये. हा ज्योतिषी
आपली पथारी टाकून, चटई टाकून त्या वस्तू, वेगवेगळ्या त्याच्या वस्तू जे आहे, साहित्य आहे, लोकांना भविष्य सांगण्याचं, ते सगळं पसरून बसलेलं आहे आणि गिरायकाची वाट बघत असतो. त्याच्या आजूबाजूला दुसरेही लोक बसलेले आहेत वेगवेगळ्या वस्तू विक्री करण्यासाठी. त्याच्या एका साईडला भाजलेले शेंगदाणे विकणारा पण आहे. तो भाजलेले शेंगदाणे विकणारा माणूस आपल्या शेंगदाण्यांना वेगवेगळी नावं देत असतो आणि ग्राहकांना आकर्षित करत असतो. आपला हा जो ज्योतिषी आहे, ॲस्ट्रॉलॉजर, हा सुद्धा कपाळाला भस्म लावून, गळ्यामध्ये कवड्यांची माळ, नंतर भगवं वस्त्र नेसलेले आहे, फेटा आहे तोही भगवा आहे, आणि तो सुद्धा आधाशीपणे कस्टमरची वाट बघत असतो. म्हणजे कोणीतरी येईल, त्याच्याकडून भविष्य जाणून घेईल आणि पैसे देईल. दिवसभर असं चाललेलं असतं आणि दिवसभर हा प्रयोग चालल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आता तो बाजार किंवा तिथले लोक सगळे जायला लागतात आणि त्याच्या बाजूचा जो शेंगदाणेवाला आहे तोही आपलं साहित्य आवरायला लागतो. त्या ज्योतिषाला वाटतं की काय कोणी येत नाही, आता आपण तिथून जाऊया. तितक्यात एक माणूस तिथं याच्यासमोर येऊन उभा राहतो. हा ज्योतिषी वर पाहतो तेव्हा त्या माणसाला हा ज्योतिषी बोलतो, तुम्ही काही अडचणीत दिसतात, बसा खाली, आपण गप्पा मारूया. आणि मग तो ज्योतिषी त्याचा आपल्या हातात घेतो आणि त्याला सांगतो की तुम्ही फार टेन्शनमध्ये आहात, काय आहे तुमच्या जीवनामधलं, बसा, मी तुम्हाला तुमचं भाकीत सांगतो. पण तो माणूस त्याला बोलतो, तू खरोखरच स्वतःला ज्योतिष समजतोस का? मी तुला पैसे देईन, पण तू जर लबाड निघालास, खोटारडा निघालास, तर तुझ्याकडून सगळे पैसे व्याजासहित मी वसूल करून घेईन. हा ज्योतिषी म्हणतो, येस, बघा, मी पैसे घेईन. एका प्रश्नाला 3 पै मी चार्ज करतो. माझा फी आहे. एका प्रश्नाचं उत्तर दिल्यावर मी 3 पै चार्ज करतो. जर तुम्हाला समाधान वाटलं तर तुम्ही मला पैसे 8 आणे देतील का? तो माणूस म्हणतो, नाही, मी तुला 1 आना देईल. मग कमीत कमी मला थोडे पैसे जास्त पाहिजे, तुम्ही देतील का? तर तो शेवटी दोघांचं डील होतं आणि तो ज्योतिषी ह्या माणसाचा हातात घेऊन बसतो. काहीतरी आकाशाकडे बघतो, काहीतरी विचार करत असतो. त्या माणसाने चिरूट म्हणजे सिगारेट ओढण्यासाठी माचीस पेटवली आणि माचीस पेटवल्यावर त्या माचीसच्या उजेडात त्या माणसाचा चेहरा या ज्योतिषाला दिसला. आणि चेहरा पाहिल्या ज्योतिषाने तो लगेच ज्योतिषी त्या माणसाला म्हणतो, अरे रे, सॉरी, हे तुमचे पैसे परत घ्या, मी नाही तुमच्याशी डील करू शकत, मला वेळ झाली, मला घरी जायचं आहे. पण ज्योतिषी म्हणतो, तो माणूस म्हणतो, असं कसं? डील तर डील, आता फायनल झालंय, आता मी तुला सोडणार नाही, तू माझं चॅलेंज स्वीकारलेलं आहे, गो ऑन. मग ज्योतिषी त्याला म्हणतो, बघ, तुझ्या आयुष्यात एक स्त्री. तो माणूस एकदम चिडला, हे काही सांगू नको मला, माझ्या आयुष्यात स्त्री आली, काय आली. मग तू फक्त एवढंच सांग की मी ज्या गोष्टीसाठी बाहेर निघालेलो आहे त्याच्यात मला यश येईल का? हे प्रश्नाचं उत्तर दे आणि तू इथून जाऊ शकतोस, तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. मग शेवटी त्या ज्योतिषाने बराच वेळ विचार केला आणि त्या माणसाकडे बघत ज्योतिषी म्हणाला, अहो, तुम्हाला इथं एक ठिकाणी मेलं म्हणून सोडून दिलं होतं. असं सांगितल्यावर त्या माणसाला खरं पटलं. तो म्हणतो, हो, येस, पुढे सांग, काय झालं? तुझ्या शरीरात सुरी खुपसवली होती. हो, येस, तू बरोबर आहेस, बघ. आणि त्या माणसाने आपल्या शर्टची बटन काढून छातीवर चाकूच्या ज्या खुणा होत्या, चाकू मारल्याच्या, त्या दाखवल्या आणि म्हणाला, बस. आणि मग ज्योतिषी म्हणाला, आणि तुला चाकू मारल्यावर, सुरी मारल्यावर एका विहिरीमध्ये ढकलून दिलं. तू मेलाय असं समजून त्याने मारणाऱ्याने तुला टाकून दिलं आणि तो पळून गेला. तो माणूस म्हणतो, हो, खरोखर आहे. त्या विहिरीच्या जवळून जाणारा एक माणूस, त्याने जर त्या विहिरीत डोकावून बघितलं नसतं तर मी मेलो असतो. मला आता कुठे आहे तो? ह्या माणसाला मला पकडायचं आहे, ज्याने मला मारण्याचा प्रयत्न केला. तर ज्योतिषी त्याला म्हणतो, तो तर 4 महिन्यापूर्वीच वारला, एका दूर खेड्यामध्ये 4 महिन्यापूर्वी मेला. तू आता त्याला कधीही पाहू शकणार नाही.
तो माणूस एकदम चिडतो आणि असं वाटतं आता याला काय झालं, माझ्या नशिबात हा नव्हता, नाही मी त्याला पकडला असतं. मग ज्योतिषी पुन्हा त्याला म्हणतो, गुरुनायक. आता त्या माणसाचं नाव घेतल्यावर त्या माणसाला अजूनच आश्चर्याचा धक्का बसला. तो म्हणाला, तुम्ही माझं नाव पण माहित आहे, नाव ओळखतात? हो, मला नावच नाही, अजून 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 अनेक गोष्टी मला माहित आहे तुझ्याबद्दलच्या. तू असं कर, आता काळजीपूर्वक माझं मी जे सांगतो ते ऐक. तुझं गाव इथून 2 दिवसाच्या अंतरावर आहे. तू उत्तरेला जा, तुझ्या गावाकडे जा. पुढची ट्रेन येईल, त्या ट्रेनने तू तुझ्या घरी जा. तुझ्या जीवाला फार धोका आहे जर तुझं घर सोडून तू दुसरीकडे गेला तर. आणि त्याने आपल्या जवळ असलेली राख, तिला भस्म म्हणतात ज्योतिषांच्या भाषेत, ते भस्म काढलं चिमूटभर आणि याला सांगितलं तुझ्या कपाळाला लाव. परंतु आणि तू असं हे भस्म कपाळाला लाव आणि दक्षिणेकडे कधीही जाऊ नको. तू जर माझं ऐकलं तू 100 वर्ष जगशील. तो माणूस म्हणाला, मी का माझ्या घरी जाऊ, माझं घर सोडून का जाऊ, मला का धोका आहे? मी आता त्या माणसाला पकडणार होतो ज्याने माझं जीवन संपवायचा प्रयत्न केला, तर मी त्याला पकडणार होतो. तू का जाऊ, तू का सांगतो मला माझं घर सोडून जाऊ नकोस? मी जाणारच नाहीये. मी त्याला मारणार, त्या माणसाला पकडलं असतं. तोपर्यंत हे असं सांगत असताना ज्योतिषी तो म्हणाला, आता मी आता निघतोय. त्या माणसाने परत विचारलं, तो मला मिळेल का? तो ज्या माणसाने मला मारण्याचा प्रयत्न केला तो मिळेल का? तर हा ज्योतिषी सांगतो, तो आता निघून गेला. तो मेलेला पण आहे. एका लॉरी खाली, ट्रक खाली तो चिरडला गेला. त्या माणसाला एका बाजूने बरंही वाटलं. तोपर्यंत आता आजूबाजूचे सगळे लोक निघून गेले होते. इव्हन शेंगदाणेवाला पण गेला होता. तिथं अंधार पडला म्हणून ज्योतिषी जायला निघतो आणि त्या माणसाने या ज्योतिषाला मुठभर पैसे दिले आणि ज्योतिषी ते मुठभर पैसे घेऊन घरी गेला. मध्यरात्री झालेली असते. त्याची बायको वाट पाहत असते. तो दारात, त्याची बायको उभी आहे. हा गेल्यावर बायको म्हणाली, तुम्ही इतका उशिरा का आलात? त्याने त्याच्या हाताजवळ असलेले मुठभर पैसे आपल्या बायकोच्या हातात दिले आणि तिला म्हणाला, हे मोज, त्या एका माणसाने मला सर्व दिले. बायकोने ते पैसे मोजल्यावर ती म्हणते 12.5 आणे आहेत. तिला खूप आनंद झाला. ती म्हणते, आता मी गूळ आणि काही नारळ घेईन उद्या विकत. माझ्या मुलीला स्वीट मिठाई बनवायची आहे. बऱ्याच दिवसाची मुलगी मागते आहे, पण खायला आपल्याकडे हे साहित्य नव्हतं, पैसेच नव्हते. तिला खूप आनंद झाला. पण हा म्हणतो, त्या स्वाईनने मला फसवलं, त्या डुकराने मला फसवलं. तो मला 1 रुपया द्यायचं कबूल केलं होतं आणि 12.5 आणेच दिले. आणि ते बायकोने आपल्या नवऱ्याकडे पाहिल्यावर ती त्याला म्हणते, तुम्ही काळजीत दिसतात, काय घडलं? हा म्हणतो, काही नाही. मग जेवण झालं रात्रीचं आणि तो आपल्या चारपाईवर बसला. त्यावेळेला तो तिला काय सांगतो, तुला माहित आहे का ग, आज माझ्या डोक्यावरचा फार मोठा बोजा गेला. मला वाटायचं आतापर्यंत एवढी वर्ष की माझ्या हाताला त्या माणसाचं रक्त लागलेलं आहे आणि म्हणून तर मी माझ्या घरापासून दूर पळालो, गाव सोडून पळून आलो, इथं स्थिर झालो आणि तुझ्याशी लग्न केलं, पण तो माणूस जिवंत आहे. त्याची बायको म्हणाली, तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न केला? हा म्हणाले, हो, आम्ही आमच्या गावात जेव्हा तरुणपणी मी एकदम मूर्खासारखा वागायचो. आम्ही एकत्र यायचो, आम्ही दारू प्यायचो, जुगार खेळायचो आणि भांडायचो. पण एक दिवस भांडण झालं आणि रागाच्या भरात मी त्या माणसाला मारलं. पण जाऊ दे, आता काय विचार करायचा, चल आता झोपायची वेळ झाली, असं तो तिला म्हणाला. कारण याला जांभाई येत होती आणि तो असाच आपल्या चारपाईवर तिथं झोपी गेला. अशी ही स्टोरी आहे. द मेन कॅरेक्टर. आता ह्या कथेतील मेन कॅरेक्टर कोण आहे? अर्थातच द ॲस्ट्रॉलॉजर. तो ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषी मेन कॅरेक्टर आहे, पात्र आहे. द ॲस्ट्रॉलॉजर वॉज द मेन कॅरेक्टर इन विच द नॅरेटर limited. He had many deep thoughts and relieved feelings because of a relieved tragic past. त्याच्या स्वतःच्या गत आयुष्याचा, भूतकाळाचा त्याच्यामध्ये हे आहे, वर्णन आहे. His business consisted in pretending to be an astrologer. तो असं ढोंग करतो ॲस्ट्रॉलॉजर, ज्योतिषी आहे. खरं म्हणजे तो ज्योतिषी नसतो.
त्याचा लोकांचा इतका त्याने अभ्यास केलेला आहे, लोकांच्या चेहऱ्यावरून त्यांना पाहिल्या 5 मिनिटाच्या आत या व्यक्तीला काय प्रॉब्लेम असेल हे तो ओळखत असतो. दॅट्स वाय समथिंग his business consisted in pretending to be an astrologer, something that he wasn't, who lied to all his clients, inventing a future for them only for the money he gained for doing so. He was dressed with distinctive turban that helped him to get customers, as it gave him good looking appearance, and besides tells us about his culture and haunts of the city. He was a cheater who always told people only what they wanted to happen. At the end, he revealed what he was feeling when his client Guru Nayak appears upon his eyes, as he thought he had killed him when he was younger. याच्यामध्ये हा ज्योतिषी फसवतो लोकांच्या प्रश्नांचा किंवा मजबुरीचा फायदा घेतो. म्हणजे तो एकच उत्तर सगळ्यांना सांगणार. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला म्हणणार, भाऊ तुम्ही कितीही कष्ट करतात पण तुमच्या कष्टाचं चीज होत नाही, तुम्ही फार कष्ट करतात पण त्याला कोणी महत्व देत नाही. असं उत्तर किंवा असा प्रश्न जो आहे तो 10 पैकी 9 लोकांना सारखाच वाटतो त्यांच्या आयुष्यात. किंवा म्हणणार तुमच्या आयुष्यात एखादी स्त्री आहे, जवळची किंवा कुटुंबातील दूरची पण असू शकते, तिच्यामुळे तुमचं काम अडतं. काही लोकांना ते खरं वाटतं. काहींना तो सांगतो हा तुमच्या स्वभावामुळेच हे असं झालं, तुमचा स्वभावच तसा आहे, नाही तर तुम्हाला शनीचं पाठबळ आहे. दुसरे कॅरेक्टर्स याच्यामध्ये आहेत गुरुनायक आणि नंतर एक ॲस्ट्रॉलॉजरची पत्नी. गुरुनायक, द प्रिन्सिपल क्लायंट ऑफ द स्टोरी, is a very ordinary man who, although had suffered some serious damages when he was younger, then he was pierced by a knife and after left for dead, found fortunately a dwell that is passerby and help him to overcome the problem. Because of this, he became vengeful man, as he wanted to take revenge on who had done that to him, the astrologer. When he goes to the astrologer with some questions related with this, we can see that as the astrologer answers them, his vengeful feelings start to change and diffuse, letting go all of his persecuting anger. म्हणजे इथे काय गुरुनायक आपण बघितलं, हे ते मुख्य क्लायंट, त्याचं गिराईक आहे ॲस्ट्रॉलॉजरचं. जेव्हा ॲस्ट्रॉलॉजर त्याला त्याच्या आयुष्याबद्दल, त्या माणसाच्या म्हणजे गुरुनायकच्या आयुष्याबद्दल सर्व सांगतो की तुला कसं एका माणसाने तुझ्या पोटात चाकू खुपसला, तुला विहिरीत ढकलून दिलं आणि मग तू मेला म्हणून तो पळून गेला, पण जवळून जाणाऱ्या एका माणसाने तुला बाहेर काढलं. तर तेव्हा तो हा गुरुनायक एकदम बदला घेण्यासाठी फिरत असतो इकडे तिकडे आणि तितक्यात या ज्योतिषाजवळ आला. आता ह्या ज्योतिषाने ओळखलं गुरुनायकला, कारण ज्योतिषानेच त्या गुरुनायकला मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्या गुरुनायकने ज्योतिषाला ओळखलं नाही, कारण त्याने भगवा ड्रेस घातलेला आहे, कपाळाला भस्म लावलेला आहे, पगडी बांधलेली आहे डोक्याला, आणि तो अशा पद्धतीने वागतो आहे. आता बरीच वर्ष गाव सोडून तो बरेच वर्ष इथे आलेला आहे शहरात. अशा पद्धतीने वागतो की त्याला कोणी ओळखू येणार नाही, कोणालाही तो ओळखू येणार नाही. दुसरं पात्र आहे ॲस्ट्रॉलॉजरची पत्नी, द ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ ॲज अ सेकंडरी कॅरेक्टर. इथं एवढं नाही महत्व. हिचा उल्लेख केव्हा येतो, जेव्हा ज्योतिषी मुठभर पैसे म्हणजे 12.5 आणे घेऊन घरी जातो मध्यरात्री, कारण तो दूर आहे, त्या बाजारापासून दूर असतो. जेव्हा घरी जातो त्याची बायको त्याची वाट पाहत असते. शी इज अ सेकंडरी कॅरेक्टर, सीम्स टू बी अ सिम्पल वुमन who, although we don't have many information about her, acts like a very good listener. ती एक चांगली स्त्री आहे, आपल्या पतीची वाट बघते आहे. तिला चिंता आहे की पती आपला काहीतरी कमवून आणणार. बऱ्याच दिवसापासून त्यांच्या घरात गोडधोड खायला नाही, कारण पैसेच नाही. आणि जेव्हा ती पाहते की नवऱ्याने आज 12.5 आणे आणले, तिला खूप आनंद होतो. ती म्हणते उद्या मी दुकानात जाईल आणि गूळ आणि नारळ आणीन, माझी मुलगी बऱ्याच दिवसापासून मिठाईची मागणी करते. सो शी इज अ व्हेरी गुड लिसनर अँड अ पर्सन हू कॅन परस्यू वेन समथिंग इज ऑल राईट ऑर नॉट. In the story, this is showed when her husband, the astrologer, arrives home and has his strange feeling of not being a murderer and having seen the person he thought of having killed. Topic and theme.
टॉपिक अँड थीम काय आहे? द टॉपिक दॅट इज डिस्प्लेड अलॉंग द स्टोरी इज फेट. इथं नशीब लोकांचं नशीब सांगणारा हा ज्योतिषी. स्वतःच नशीब त्याला काही सांगता येत नाही, पण तरी सुद्धा इथं टॉपिक मेन आहे फेट म्हणजे नशीब. वी बिलीव्ह दॅट द फॅक्ट that the astrologer made the man that he thought he had killed when he was younger is considered destiny. त्याचं दैव आहे. त्या दैवानुसार तो त्या माणसाला सांगतो की तुझ्या नशिबात तुला एका माणसाने मारण्याचा प्रयत्न केला. When he was an old adolescent, one day he got drunk and passed through a man's chest with a knife and they left him in a well for dead. Therefore he beat off his home. His entire life he thought he had killed the man, which sounds logical after what he had done. However, one day in the astrologer's normal business, this man appears. We consider this as a destiny because it is something that happened because it was meant to. The astrologer was made to get to know that the man he had killed was not dead, pouring great load as said from him. इथं नशीब कसं आहे बघा. बरीच वर्ष हा म्हणजे आपला जो ॲस्ट्रॉलॉजर याचं नाव दिलेलं नाही, हा त्या गुरुनायकचं मर्डर करण्याचा प्रयत्न करतो. त्याला विहिरीत फेकून देतो मेला समजून आणि दूर पळून आला. आणि आता इथं ज्योतिषी बनून लोकांचं भविष्य सांगतोय. पण नशीब असं आहे की तोच गुरुनायक ज्याला मारण्याचा प्रयत्न केला, गुरुनायक हा इथं याच्यासमोर एक कस्टमर म्हणून जेव्हा येतो तेव्हा त्याला टेन्शन आहे. दुसरं नशीब असं काय बघा, केलेलं वाईट कृत्य त्याला आयुष्यभर सतावत असतं. म्हणून तो त्याच्या बायकोला सांगतो की मला इतकी वर्ष माझ्या हाताला एका माणसाचं रक्त लागलंय असा मला भास होतो. तुम्ही काही इथं वाईट करा कोणाचं, शेवटपर्यंत ते वाईट तुमचा पिच्छा सोडत नाही. आणि ह्या समोर दिसताय ती स्लाइड, हिच्यातला शेवटचा पॅराग्राफ बघा. Also we can say that the theme is unexpected ending. या कथेला अनपेक्षित शेवट झाला. कसं काय? Because although through the story the author gives us little pieces of evidence that lead us to the ending, you never expect that the astrologer is the one that almost murdered Guru Nayak. कारण आपल्याला सुरुवातीला मध्ये कळतं जेव्हा तो गुरु नायक माचीस पेटवतो, त्या माचीसच्या उजेडात ह्या ॲस्ट्रॉलॉजरला त्याचा चेहरा दिसतो आणि तो एकदम म्हणतो की नाही आता मला घरी जायचंय, तुझ्याशी जो डील झालाय माझं तुझ्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं मी सोडून देतो. अँड आय एम रेडी टू गो होम. आय हॅव नो टाइम. लेट मी कॅन्सल द डील. परंतु तिथं नशीबच आहे बघा. अनपेक्षित तिथं आपल्याला हिंट लागत नाही की एक्झॅक्ट का घाबरला तो. पण जेव्हा घरी येतो त्याच्या बायकोला सांगतो की अगं इतके दिवस मला वाटत होतं माझ्या डोक्यावर जो लोड होता तो लोड गेला, कारण ज्या माझ्या हाताला माणसाचं रक्त लागलं होतं तो मेला असं मला वाटत होतं, पण तो जिवंत आहे, पण तो गेला. मग ती त्याला विचारतो तुम्ही काय केलं. मग तो गतकाळातील स्टोरी सांगतो की तरुण असताना आम्ही कसं एकत्र दारू प्यायचो, जुगार खेळायचो आणि त्या गुरुनायकचं मी मर्डर करायचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने ह्या स्टोरीला अनपेक्षित एंडिंग आहे की गुरुनायकचा मर्डर करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो ज्योतिषी किंवा ॲस्ट्रॉलॉजरच आहे. आता ह्या स्टोरीतले जे क्ल्यूज आहेत, द क्ल्यूज दॅट लीड टू एंडिंग, कोणते क्ल्यूज आहेत? Although clearly we did not know what was going to be the ending, R.K. Narayan gives us clues about it throughout the story. We know that the astrologer was a very cunning cheater who used his virtue to pretend to be an astrologer who ran a bluffing business. Astrologer आपल्याला कसा दिसतो आहे? तो एकदम कनिंग आहे, धूर्त आहे, लबाड आहे. लोकांना तो असं दाखवतो की मी ॲस्ट्रॉलॉजर आहे, ज्योतिषी आहे, लोकांचं भविष्य सांगतो, परंतु ते खोटं काहीही सांगून थातूरमातूर उत्तर देऊन तो लोकांकडून पैसे जमा करतो. Besides, he tells that every day with each client he follow almost the same method. सर्वांना जवळजवळ सारखंच सांगतोय, तुम्ही खूप कष्ट करतात पण तुमच्या कष्टाचं चीज होत नाही. तुमच्या आयुष्यात कोणीतरी स्त्री असेल, परंतु होतं काय? ऑलवेज गिव्हिंग फेक. हे सगळं खोटं आहे बट ॲक्सेप्टेबल इन्फॉर्मेशन. पण लोकांना ते पटतं. आजकाल असं कोणी बाबा महाराज साधू असतील किंवा ज्योतिषी असतील यांनी काही सांगितलं की माणसाला
विश्वास बसतो, विशेषतः अशिक्षित लोकांना, पण त्याचे सुशिक्षित लोकही भरडले जातात. However, when it came to गुरु नायक, he expressed sincere and real facts. पण गुरु नायक हा जो कस्टमर आहे याच्याजवळ मात्र तो खरोखर सर्व सांगतो. इतर लोकांना या ज्योतिषाने असे ठोकताळे अंदाजाने काही सांगितलंय, पण गुरु नायकला जे पहिल्यांदा जे सांगितलं की तुम्हाला मेलेलं म्हणून टाकून दिलं होतं, सोडून दिलं होतं, नंतर तुमच्या पोटात चाकू खुपसला, ही खरी माहिती आहे. ही ज्योतिषी म्हणून नाही, तर तो खरोखर ॲस्ट्रॉलॉजर त्या गुरु नायकचा मर्डररच आहे, मर्डर करण्याचा प्रयत्न करणारा. When the astrologer said that client's name, we start to consider the fact that he is keeping a big secret. तेव्हा आपल्याला कळतं काहीतरी सिक्रेट याच्याकडे आहे. Moreover, almost at the beginning there is a sentence that explains us that the astrologer, without any plan, he had to leave his home and town. सुरुवातीला मध्ये कथेमध्ये सांगितलेले आहे की हा ॲस्ट्रॉलॉजर गाव सोडून निघून इकडे आला दूर शहरात. त्याचं कारण असं, त्यांनी त्या गुरुनायकचा मर्डर करण्याचा प्रयत्न केला. जर तसं झालं नसतं तर हा ज्योतिषी आपल्या गावामध्ये वाडवडिलांची जी पारंपरिक पद्धतीने आलेली जी शेती होती, म्हणजे त्याला वारसाने मिळालेली जमीन, ती जमीन केली असती, लग्न केलं असतं, तिथंच राहिला असता, शेतकरी असता तो. पण ह्या गुरुनायकचं मर्डर करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून घाबरून पळून आला आणि तो फेक ज्योतिषी, खोटा ज्योतिषी बनला. शेवटी काय होतं, ॲट द एंड ही टेल्स दॅट इट वॉज बिकॉज ऑफ द इन्सिडेंट विथ गुरु नायक. बाय ऑल दिस वी कॅन से दॅट नेव्हरलेस दॅट वी डिडंट परसीव the ending, we can discover some clues about it as we get to know that although this business was a fraud, he was not so fake when he answered to Guru Nayak, and what was the real why he leaves his village. तो फेक जरी वाटत असेल, पण गुरु नायकशी जेव्हा त्याची चर्चा होती, ते गुरु नायकला जे जे सांगितलं त्याच्या भूतकाळाविषयी आणि भविष्याविषयी, ते फेक नाहीये, असा ह्या स्टोरीचा एंडिंग आहे. आता ह्या स्टोरीचा क्लायमॅक्स किंवा अत्युच्च बिंदू काय आहे? An astrologer felt scared when he told about something happened in the past, and an astrologer told to him that he must stop looking for a man who tried to kill him in the past. इथं गुरु नायकला ॲस्ट्रॉलॉजर जेव्हा सांगतो तुझ्या भूतकाळात काय काय घडलेलं आहे, तेव्हा स्वतःच ॲस्ट्रॉलॉजर घाबरलेला आहे. कारण ज्या माणसाला, म्हणजे गुरुनायकला याने मारण्याचा प्रयत्न केला, तो गुरुनायक याच्या समोर बसलेला आहे. त्याला भीती वाटते, जर का ह्या नायकला कळलं की मीच तो आहे, तर त्याला अजून त्याची पंचायत होणार. आणि म्हणून तो गुरुनायकला सांगतो की तू आता पुढे त्याचा शोध घेऊ नको. ज्याने तुला मारायचा प्रयत्न केला त्याचा आता तू शोध घेऊ नकोस, कारण तो 4 महिन्यापूर्वी मेला आहे, एका लारीखाली, ट्रक खाली चिरडला गेला. इथं मात्र तो खोटं सांगतो स्वतःचा बचाव करण्यासाठी. या कथेची सेटिंग काय बघा, कुठे आणि केव्हा घटना घडली. कुठे आहे? वेअर? टाउन हॉल, टाउन पार्क, म्हणजे जिथं हॉल टाउन पार्क जो आहे, खरं म्हणजे टाउन हॉल आहे, तिकडे जाणारा तो रस्ता आहे. द प्लेस वॉज लाईट अप बाय shop light and old cycle lamp because it did not have the benefit of municipal lightning. त्या रस्त्यावरती म्युन्सिपलचे लाईट नाहीये. काही दुकानदार आपल्या जुन्या सायकलचे दिवे लावत आहेत, काहींनी पेट्रोमॅक्सच्या बत्त्या लावलेल्या आहेत. आणि घटना कधी घडते? प्रसंग, स्टोरी सुरू होते दुपारी मिडडेला, दुपारचा वेळ आहे, दुपार, मिडडे पासून तर मिडनाईट पर्यंत. An astrologer opened his professional from morning till night. कारण दुपारी कथा सुरू होते, जेव्हा घरी पोहोचतो तेव्हा मिडनाईट झालेली असते, मध्यरात्र झालेली आहे. आता या कथेत कॅरेक्टर्स किती आहेत? फक्त 3च आहेत. हा ॲस्ट्रॉलॉजर तो कसा आहे? लायर, इररिस्पॉन्सिबल अँड अनअर्थली. तो खोटारडा आहे, बेजबाबदार आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं दया वगैरे काही नाहीये. अनअर्थली आहे तो. नंतर स्ट्रेंजर, दुसरा जो गुरुनायक आहे, तो स्टबॉर्न आहे,
तो आपल्या मताशी ठाम आहे, त्याला त्या माणसाला पकडायचंच आहे ज्याने याला मारण्याचा प्रयत्न केला. क्युरियस आहे, तो उत्सुक आहे, चौकस आहे, काय घडतंय पुढे हे जाणून घ्यायचं आहे. आणि ॲम्बिशियस पण आहे, स्पेलिंग तिथे ॲम्बिशियसची चुकली आहे. आणि ॲस्ट्रॉलॉजीची बायको बिचारी पेशंट, ती शांत स्वभावाची आहे, नवऱ्याची मध्यरात्रीपर्यंत वाट बघते आहे, आणि ती वाईज शहाणी पण आहे. ह्या कथेतला मोरल मेसेज काय आहे? काय मेसेज मिळतो? वी मस्ट बी रिस्पॉन्सिबल अबाउट व्हॉट वी हॅव डन अँड डोंट रन अवे फ्रॉम अवर मिस्टेक. आपण आपल्याच भूतकाळामध्ये काय केलं त्याला जबाबदार आपण असतो. आपल्या चुकांपासून आपण दूर पळायचं नाही. शेवटी फेट इज द सेंट्रल आयडिया ऑफ दी स्टोरी. थँक्यू. मला वाटतं ही कथा तुम्हाला समजली असेल. पुन्हा पुन्हा ऐका वाटल्यास, समजली नसेल तर अत्यंत सोपी स्टोरी आहे. जेव्हा याच्यावरचा बोर्डाचा पॅटर्न येईल क्वेश्चन पेपरचा, तेव्हा आपण याच्या ॲक्टिव्हिटीज पण सॉल्व करू. तुम्ही टेन्शन घेऊ नका. सर्व अभ्यासक्रम वेळेवर पूर्ण होईल. प्रत्येक धड्यावरच्या मॉडल ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिल्या जातील. त्यामुळे जेव्हा परीक्षा होईल बोर्डाची, तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. धन्यवाद.